आज आपण करणार आहोत तांदूळची भाजी। ही पहा, ही तांदूळची भाजी अशी असते। ही निवडून घेतली, थोडी लांब असते आणि ज्वारीच्या शेतामध्ये ही अशीच उगते। खूप छान लागते ही भाजी। ही तुरळक भेटते, नेहमी भेटत नाही। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। आपल्याला हे सुकी करायचे आहे। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरे हे आबडधोबड मिक्सरमधून काढायचे। तेल टाकायचं फोडणी देऊन ही भाजी करायची अगदी सोप्या पद्धतीने। हा गावरान मेवा आहे आणि ही गावरान भाजी आहे। शेतामध्ये भेटते ही। पहिले कुठे पण उगायची, पण आता नाही। ही भाजी आता एवढी भेटत नाही, पण मला आज शेतातली भाजी, स्वतःहून उगवलेली भाजी भेटली आहे। ठीक आहे, तर चला मग आपण करूया आता भाजी बनवण्याची तयारी। मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमधून असे आबडधोबड काढून घेतलेले आहे। आता फोडणी देऊया। कढई ठेवली आहे गॅसवर, तेल टाकून घेतलं आहे। हा बनवलेलं आहे आबडधोबड शेंगदाण्याचा कूट, ते टाकायचं त्याच्यात। हिरवी मिरची, लसूण, थोडंसं चवीपुरते मीठ टाकायचं आहे। खूप सोपी आहे भाजी ही आणि पौष्टिक पण आहे। रानमेवा म्हणावा, रानातली स्वतःहून पिकलेली ही भाजी। पावसाच्या पानावर थोडंसं परतून घेऊया हे। चला भाजी टाकूया। धुवून घेतली 2-3 पाण्याने ती, कारण माती असते ना। ही पहा, वाफेवर शिजून किती थोडी झाली। वाफेवर शिजून ही एवढी भाजी झाली आहे। छान कलर पण आलाय। आता ही 10-15 मिनिटं अशी शिजून देऊया। आपण असे नुसते मीठ टाकून सुद्धा ही भाजी खूप छान लागते तव्यावर, पण मी हिरवी मिरची ते शेंगदाणे कूट टाकून केली आहे। आईला तर ही मीठ टाकून आवडते, मला हे अशा पद्धतीने आवडते।